चल की इकडे इकडे तुझं गाणं कुठलं होतं सांग लवकर. चल इकडे. आज समधी आल्यात बघा एकत्र. आता कोणाकोणाचं गॅदरिंग कसं झालं सांगतो. कार्तिक ये इकडं. कार्तिक हा काय तुझं गॅदरिंग कसलंय मग. हा मग त्यालाच गॅदरिंग म्हणतात. कसलं नाटक आहे कसलंय काय घेतलं तुला काय केलंय त्यात. ज्योतिबा करून दाखव लगेच. हा बाईचं नाही आपण हाडाचे कलाकार आहेत. हा बापच आपलं करामती इथं. बाप आपलं करामतीत असलं गंमत जम्मत. हा रुमालात न कबूतर काढतात. आपली बहीण दोस्तरात न कबूतर काढतात आपलं बाप करामती. हा चल मस्त हे करायचं. हा शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. काही विशिष्ट लोकांच्या शिक्षणाने समाज बदलला नाही. त्यासाठी सर्व दीनदलितांचा गोरगरिबांना स्त्री पुरुषांना शिक्षण मिळालेच पाहिजे तरच समाज बदलेल. सावित्री काय करत आहेस. नेहमी कामातच असतेस. बघू काय करते. तुझ्या हातात तर पुस्तक आहे वाटतं. तुला लिहायला वाचायला आवडतं वाटतं. चल मी आता तुला लिहायला वाचायला शिकवतो. खेळ बिघडून द्यायचा नाही. खेळ बिघडून द्यायचा नाही. तू वाचून दाखव तिकडे. हा तू म्हणून दाखव. चल हा 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 असू काय नाही बेहीचं नाही. हा हा असू हा उडी हा नाही चुकलं गे. हा चल. नमस्कार. माझे नाव मनसी सोमनाथ वाघमारे आहे. आज 3 जानेवारी आहे. आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझी त्रिवाण बोंगला खेळ पिस्कटला. कधीपासून पाठ करायला लागली तू. आता सुरुवात केली का. तो कधीपासून केली. काल का. म्हणजे उद्या रुळाव गाडी येते म्हणायचं हा नाही. बर ठीक आहे. तुझं कसलं घ्यायचं नाचून दाखव. झालं का आज तुला 3 नंबर कसं काय ढकलला सरांनी. कृष्णाला 2 नंबरला घेतला. होय नाचला चांगला. होय गॅदरिंगची घेतल्या नाही ह्यांची प्रॅक्टिस. आता ऑलरेडी तुम्ही घेतलं की म्हणून. बरं इकडे काय माझं घ्यायचं का. इकडे बरं तिथं कसं वाटतंय गाव सोडून करमतंय का. काय आता करमायला लागले की 2-2.5 महिने झाले की आता. हा ना टेन्शन गेलं. सासू नको म्हातारा नको सासरा नको तुम्ही जसं म्हणाल तसं. कोणच नको. त्याची आयला झेंझटची हान फिन आपला निवांत नवरा घेऊन मुंबई गाठली डायरेक्ट. मुंबईचं अजून तोंड बघायचंय तोंड माहिती का. टेन्शनच नको गावात हे करायचं ते करायचं. बरोबर आहे ना. आता झोपेत उठलाय काय मला म्हणतो मम्मी शाळा भरली. हा झोपेत उठलाय मला म्हणतो मम्मी शाळा आहे का आज. दिवस मावळ त्यांनी झोपलं होतं होते. ते दोघं पण होय. उठलात आता काल. राधू झोपली होती का. राधू नाही झोपली. ते आता भाषण लिहिलं पाठ करायचं तिला. होय तिचं नाव मॅडमने लिहिलंय होत्या भाषणामध्ये. आता कार्तिकीचं ऐकलं होतं माझा काय मम्मी तिनं लिहून काढला. कसा केला कार्यक्रम कसा केला रे तो. ते सर्व मागं त्याच्यात. ती कुठे आहे आता तुलाच का ती ड्रेस. हा पैसे तिला म्हणलं. कुठे आहे ड्रेस कुठे आहे. सकाळी तुला काय आणलंय पप्पाने. काय आणलंय. हा चप्पल. तुम्हाला ह्याला पण डान्स करून नाही दाखवला. मला रोज करून दाखवतो घरी. बरोबर. असं मित्रांनो बघा आपलं कसं माहितीये का बरोबर. विषय की आपण तुम्हाला सांगतो प्लॉटिंगचं करतो. तुम्हाला तर माहीतच आहे. आणि आपला इकडं आयचा मसाला बघू शकता. इकडं ऑर्डरी रात्री दिल्या त्या भरपूर. आणि आपण जसं तुम्हाला सांगतो प्लॉटिंगचं व्हिडिओ टाकतो तसं व्यवहार झालेलं टाकत नाही. व्यवहार होत्या तर आज पण एक व्यवहार उडवला आहे आपण मस्त पाहिजे एकदम. आणि टाकायचं नसतं या व्यवहार झालेलं कुणी घेतलं काय. कारण घेणारे लय जण असतात. नाही येणारे कस्टमर भरपूर आहे पण घेणारे कवची एक असते. पण त्यांनी घेतलेलं असतं या लोकांच्या डोळ्यावर येतं. काय सुद्धा करायचं नाही सांगायचं नाही काय नाही.
घेणारे घेत असते ती, देणारे देत असते ते, असा हा विषय. तर कोणालाही आपली जागा विकायची असली बारामतीमध्ये आणि तुम्हाला वाटतं की आपल्याला जास्त वाढून पैसे यावं आणि कोणाला घ्यायचं असलं त्यांना वाटतं की आपल्याला लो बजेटमध्ये भेटावं. आपल्या कष्टाची कमाई असते रुपया मालकापर्यंत तेवढी पोचत नाही. मालकाला नेहमीच पोचते आणि मध्ये एजंट लोकांना जास्त जातं. मालकाला वाटतं मी स्वस्त विकलं आणि घेणाऱ्याला वाटलं मी महाग घेतलं. हे तर कुठं थांबवायचं असलं तर आपल्याशी संपर्क करायचा. आपण व्यवस्थित व्यवहार जुळवून देतो आणि तुमचं जे मधलं डिफरन्स असतो तो काढून देतो. घाटा तोटा होऊन देत नाही. असं व्यवहार आपण जबरदस्त चालू आहे बारामतीत माझं. बंगलो, बंगला, रो हाऊस, 1 BHK, 2 BHK, 3 BHK, प्लॉट, फ्लॅट, जमीन असतो, रोड टच असतो, 2 गुंठ्यापासून 100 एकरापर्यंत आपल्याकडे आहे. भाड्याने आहे रूमा, क्षेत्र भाड्याने गोडाऊनसाठी देऊ शकतो. कुठल्याही एरियात खडी मशीन क्रिचरसाठी आपल्याकडे अशी क्षेत्र भरपूर आहेत. कोणाला वाटत असलं तर आपल्या स्वप्नातलं घर वगैरे बांधावं, काय घ्यावं द्यावं. 9021 40 0050 या नंबरवरती लगेच कार्यक्रम असतो असं हा नाही महाराज. बरोबर. पण मी खराब झालो, 4 किलो वजन उतरलं. सकाळ 9ला घर सोडतो, संध्याकाळी 9लाच येतो मी. विचार करा किती असं कष्ट ह्यामध्ये. एक वेळेस वाटतं काम असलेलं परवडलं एका जागा गुतलं. हे पळापळलेलं आहे. लोक लांब. आज 10,000वरनं एक माणूस आलता मिलिटरी रिटायर्ड. त्याला तिथनं इथं घ्यायचं होतं. त्याला 2-4 दाखवलं, आवडलं आहे, सांगतो म्हणले आता अशा गोष्टीत. ठीक आहे चला. तर आज महाराज आला तर उद्याच्याला काय कार्तिकेचं गॅदरिंग आहे. ते पुरे एकमेकीला सांगाय आले ते असं तसं माझं गॅदरिंग आहे उद्या बघायला ये ते चालू आहे त्यांचं. आता उद्या ती समजा जायची आहे कार्तिकीच्या शाळेत. दुपार किती वाजता आहे? सकाळनाचं. आता सकाळी हीच 9ला उठते ते. शाळा सुटते. शाळा सुटते. एक जण मला शाळेतनं एकदा आमंत्रण आलं होतं. 8 वाजता सर्व पालकांनी तिथं उपस्थित राहावा. एक प्रमुख पाहुणे बोलवलं होतं. तर मीच म्हणल्या तुझ्या पप्पांना लेटर देते मी. तर एक प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही यूट्यूबर आहे तर बोलव. तर राधू डायरेक्ट म्हणली होती अहो तुम्ही 8ला नाही पप्पा 10ला उठतात म्हणली होती. मिस लय हसल्या होत्या आणि मिसने मला परत तिथं गेल्यावर सांगितलं राधूपाशी पत्र दिलं तर तुमचं नावाचं पॉकेट की कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. तर हे समजा देखता म्हणले मिस म्हणले तुम्ही काय म्हणले देताय बोलवताय पप्पाला. आमचं पप्पा 10ला उठतात आणि कार्यक्रम 9:30 वाजेपर्यंत आहे. म्हणजे ती कसं झालं एक जण म्हणतं ना सकाळ तुम्हाला फाशी द्यायची आहे पहाटे. ती लय मरणाच हसतो का हसतो काय फाशी देतो म्हणतो मी 9ला उठतो आणि तो पहाटे 5चे टायमिंग आहे फाशीचा. अशा गमती जमती असतात. मराठी शब्दामध्ये लय गमती जमती लपलेले असतात. डबल मिनिंग असतं. मराठी मातृभाषेसारखी आपली भाषा कुठंच नाही. एक नंबर. आणि ती कुठं तर विसर पडत चाललेला कुठंतरी आपण विसरत चाललेलो मराठी भाषा. मोबाईल आल्यापासून मराठी भाषा विसरू नका. बरं चला बाय. मसाला ऑर्डर करायचा फ्रेश माल आहे ऑर्डर करू शकता.